या बसा. वहिनी बसता ना तुम्ही. त्या कुठे बसणार होता, तू बसलेस तर खुर्चीवर. सॉरी. थँक्यू. अचानक कसे तुम्ही सगळे? हे आनंदाने विचारतेस का धक्का बसलाय तुला? हे सांड्या, तुझा झाला काही सुरू आल्या आल्या? हा, हे काय सरप्राइझिंग दिला तुला, कसा वाटला? हा, आणि ही पिशवी कसली? अगं नाही, आमची जेवण व्हायची होती ना, म्हणून. चला 2-2 घास खाऊन घेऊया. चला. हो चला. अहो पण मग मी केलं असतं ना. अगं मी म्हणत होतो यांना जाता आता मस्त भुर्जी पाव खाऊया गाडीवर, पण ऐकणार कोण? पण मग अचानक कसं काय ठरलं? बाबा तुम्ही फोनवरही काही बोलला नाहीत. नाही काय ते भाऊजी नाहीत ना, ते कळलं आम्हाला म्हणून आलो आम्ही. चला मी तर माझी सोय केली. मस्त लॅपटॉप आणलाय, आता मी पिक्चर बघणार आहे. विदाऊट टीव्ही राहणं अशक्य आहे. काय रे सँडी, एक दिवस तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे का? म्हणजे अरे एक दिवस आपण जिथे जातो तिथल्यासारखे होऊन राहता येत नाही का रे तुम्हाला? ओके, आपण आहे ना 5 स्टारला जाऊया. तिथे राहीन मी तिथल्यासारखा. बर पुरे आता. अगं लक्ष्मी काय आहे, नाही म्हटलं तू एकटीच आहेस ना घरात, तर जरा जावं लेकीकडे, म्हणजे आम्हालाही जरा बदल होईल आणि तुलाही तेवढी सोबत. हो ना, म्हणजे लेकीकडे जाऊ, तूप रोटी खाऊ, धष्टपुष्ट होऊ आणि मग परत येऊ काय? हे मावशी अजून. हो मग बिघडलं कुठे त्यात? काय ग लक्ष्मी? लक्ष्मीबाई, तुझं काही वेगळं ठरलं नव्हतं ना? म्हणजे तुझा काय जो काय ठरलेला कार्यक्रम असेल तो चालू दे, आमच्यामुळे त्याच्यात बदल अजिबात करू नकोस. नाही नाही, पण आता आम्ही आलोच आहोत ना, तर आम्हालाही जरा वेळ दे. हा, नाही तर मग काय अर्थ आहे? काय हो? हो हो, तुम्ही बसा ना, मी पानं घेते. हो मी पण येते लक्ष्मी मदतीला. वहिनी सॉरी हा, पण हाय भंडारी. एके इथे का बसलाय? म्हणजे जेवायला? इथे इथे का बसलाय? कुठे बसायचं मी? इथं माझ्या बाजूला येऊन बस. का? मी सांगतो म्हणून. हे चले, अरे मला काय कंपनीचं चॉईस आहे का नाही? तुझ्या बरोबर. सॉरी. एके मला सुद्धा काय हौस नाही तुला माझ्या शेजारी बसून घेण्याची, पण नाही लागे. पण मी इथे बसलो तर काय होईल? तिथे मॅडम बसणार आहे. ओ लक्ष्मी मॅडमची. ओ मी विसरलो. नाव असेल ना तिचं मागे. थांबा जरा. भंडारी नाव पुसलं गेलं. नो प्रॉब्लेम. आता बसायला काहीच हरकत. हे बघ एके उगाच वाकड्यामध्ये शिरू नकोस. ए भंडारी, वाकड्यात मी नाही, वाकड्यात तू शिरतोयस. नीट विचार करून बोल. मी आणि लक्ष्मी आम्ही दोघच येणार होतो या प्रमोशनल इव्हेंटला. दोघच येणार होतो का नाही? तू अचानक आलास. मग काय मी तिला तुझ्या बरोबर असं एकटी पाठवून देणार होतो का? हीच ही जी भीती आहे ना, सतत भीती. आता मुद्दामून तिच्या रूमवर गेलास ना? का म्हणजे?
मला त्यांना डिनरचं सांगायचं होतं. हो अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तू गेला नसतास तर ती रात्रभर उपाशी राहिली असते असं वाटतं तुला? स्त्री दाक्षिण्य म्हणतात त्याला. आणि मला माझ्या आर्टिस्टची सोय बघणं आवडतं. पण मग याला बोलवायला नाही आला डिनर साठी? तुला मी सांगणार होतोच, पण तूच भूतपणा केलास ना. मी काय केलं? मग फोन केला. आता तुला माहित असल्यानंतर तुला पुन्हा कशा करता बोलवायचं? अच्छा, म्हणजे मी तुझ्या दृष्टीने आर्टिस्ट नाही, ती आर्टिस्ट. तुझ्या अंगामध्ये काय कला आहेत आणि कशा आहेत नाही मला चांगलं माहिती आहे. म्हणूनच मी मुद्दामून इच्छा. भंडारी एक सांगू, तू काही कर, वाटेल ते कर, पण जे व्हायचं तेच होणार आहे. म्हणजे इतिहास सांगतो की 6 महिन्यांच्या आत एके बरोबर काम करणारी माझी हिरोईन म्हणजे प्रेमात पडते 6 महिन्यांच्या आत, तेव्हा या वेळेत तसंच होणार आहे. अंदाज चुकत खूप चुकतात. होऊ शकत नाही या बाबतीत एकेचा अंदाज चुकणं शक्य नाही. तुला काय जगाला प्रूव्ह करून द्यायचं का रे, म्हणून तू असं वागतोय? हे बघ एके, हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. मला मॅडमची काळजी वाटते, खरंच काळजी वाटते, खरंच काळजी वाटते. कारण मॅडम साधे आहेत, या इंडस्ट्रीमध्ये तशा मुरलेल्या नाहीयेत अजून. त्यांचा साधेपणाच मला खूप भावतो. हा. कारण काय ना, आता इतक्या वर्षामध्ये आपल्या या इंडस्ट्रीमध्ये इतकी साधी सुधी स्त्री नाही मिळणार आहे. आणि म्हणून त्यांचा साधेपणा जपणं मला खूप गरजेचं वाटतं. त्यांना कोणी त्रास देऊ नये, त्यांना कोणापासून वाईट अनुभव येऊ नये आणि तुझ्यासारख्या माणसापासून त्यांनी खूप दूर राहावं, यासाठी मी प्रयत्नशील असतो. ये भंडारी ये आता ड्रामेबाजी छोड ना, सांग ना खुल्ला मुंह पे, तुला लक्ष्मी मॅडम या, मॅडम या, या मॅडम प्लीज कम. लक्ष्मी या प्लीज कम. या. मी बसते ना तिकडे. अय्या, अगं सुरेखा असं काय करतेस? बस की. नाही तुमचं चालू दे ना, मी बसते तिथे. नाही हा सुरेखा बिंदास बस तिथे. अरे भंडारी, एकदा तरी तिच्या मनासारखं होऊ दे ना. अरे बिचारी मगासपासून किती अवघडल्यासारखी होत होती, आता मस्त तिथं बसू दे, मनासारखं वागू दे तिला. हे सुरेखा बस हा नाही मी बसते तिकडे. बस बस सुरेखा. आणि हे बघ, जे काय काळजी करा, हवं ते माग, आपले दोस्त आहेत. या ना, या बसा मॅडम प्लीज. बी कम्फर्टेबल मॅडम, बी कम्फर्टेबल. थँक्यू. ठीक आहे, काय उभ्या उभ्या जेवणार आहेस का? बस 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 तिकडे बस. ए सुरेखा, तुला का हवं ते मागव, हवं ते मागव. भंडारी राग. थँक्यू सर. लक्ष्मीबाई, आता तू पण जेवू घे आमच्यासोबत. नाही, माझं झालंय बाबा. हे काय, मी आईस्क्रीम आणू काय? अरे तुम्ही जेवा तर आधी, मग बघ. लक्ष्मी, वैभवराव कुठे गेलेत ग? कामाला. म्हणजे अगं काहीतरी कामानिमित्त गेलेत.
एकटेच? नाही बरेच जण आहेत सोबत. हो पण नक्की कुठे गेलेत? नाही माहित मला. म्हणजे कुठं गेलेत ते सांगून नाही गेले तुला? गेल्यापासून फोन तरी आला का त्यांचा? मंदा, अगं जरा जेवण होत आहेत ना सगळ्यांची. अहो पण तुम्हाला सगळं बरोबर वाटतंय का हे? आपण नंतर बोलूया का? नंतर म्हणजे कधी? हे बघा, मी आल्यापासून समोर उभी सुद्धा राहत नाहीये ती माझ्या. नाही, कारण तिला माहितीये ना मी हिला प्रश्न विचारणार आणि तिला ते आवडणार नाही. पण मला विचारायलाच हवं ना. आई आहे मी तिची. आई असं काही नाहीये. मी काही मुद्दामून असं काही केलेलं नाहीये. तुम्ही अचानक आलात, मी जरा कामात होते म्हणून नाही काही बोलले तुझ्याशी, इतकंच. नाही, नाहीतरी तू बोललीच नसतीस माझ्याशी, म्हणून मीच आले विचारायला. म्हणून आलीये आज? अगं नाही नाही, तसं नाही लक्ष्मीबाई. म्हणजे आम्हाला खरंच असं वाटलं की तू एकटी आहेस, कंटाळशील, म्हणून आम्ही आलो सगळे. अहो पण ही एकटी का आहे? काय ग लक्ष्मी, अगं नवरा कुठे जातो हे सांगून जात नाही आणि बायकोलाही विचारावं असं वाटत नाही. नाही, काय म्हणायचंय काय आला? काय समजायचं आम्ही? कशाला काय समजायचंय? त्यांचं त्यांना समजतंय ना. काय समजताय? कप्पाळ. लक्ष्मीबाई, वैभवला आवडलं नसतं ना हे सगळं असं विचारणं. ओ त्यात न आवडण्यासारखं काय आहे सांगा ना मला. अगदी साधी गोष्ट आहे ही. आणि मला सांग लक्ष्मी, हा कसला ग समजूतदारपणा आणि कसला हा मनाचा मोठेपणा? अगं ते कुठे जातायत ते आपणून त्यांनी तुला नीट सांगायला पाहिजे. पण त्यांनी नाही सांगितलं तर निदान तू तरी विचारायचंस ना. आणि ह्यात काही तू त्यांच्यावर पाळत वगैरे ठेवतेस असं नाहीये अगं. अगदी साधी गोष्ट आहे ही. एक मिनिट. नाही, समजा नसेल विचारलं तिने, पण आता विचारा ना. एवढी चर्चा करण्याचं काय कारण आहे? ताई, तू भाऊजींना फोन लाव आणि विचार काय ते. नाही. ऑलराईट दे, कंटिन्यू. ते म्हणजे कुठे गेले, म्हणजे राहणार कुठं, त्यांची म्हणजे राहण्याची काय सोय बी आहे काय, अरेंजमेंट केली आहे काय? काय तुम्हाला सांग ना, मी आपली सगळी माणसं कामाला लावून टाकतो, तेवढीच हेल्प होईल काय काका? झालं. उत्तर द्यायचं नसलं ना की सरळ निघून जायचं. आई, मी फक्त भांडी आवरते आणि तुम्हाला काही सांगायचं नाही असं काही नाहीये. जेवढं माहिती होतं तेवढं सांगितलं मी तुम्हाला. आणि हा विषय सोडून दुसरं काही असेलच ना आपल्याकडे बोलायला, मग तुमचं झालं की शांतपणे बोल. थँक्यू. मला नको हा. भंडारी बडीशेप मी खात नाही, मला आवडत नाही. अय्या का? हा म्हणजे तब्येतीला चांगली नसते ती. हा, हसू नको, खरं सांगतोय मी. तिथे त्रास होतो, आर्टिस्टला त्रास होतो, तुला नाही कळणार. तुला काय सुपारीच्या खांडाचे व्यसन नाही असं काय मॅडमला सांगू बिंगू नको. मॅडमला सगळं माहिती आहे. हो की नाही मॅडम? मॅडमने पाहिले तुझे सगळे रंग पाहिले. हो भंडारी साहेब, फक्त माझेच नाही, तुझे बरेच रंग पाहिले त्यांनी. ए, एक्सक्यूज मी, मी निघते. एक मिनिट लक्ष्मी, अरे कुठे निघालीस तू एवढं लवकर? नाही, कुठे म्हणजे एवढे काही घाबरतंय? आम्ही काही मुंबईला नाही चाललो, म्हणजे रूमवर जाते. नाही मॅडम, म्हणजे अरे असं एकदम असं रागावू नका. म्हणजे मी सहज आला असं गंमत म्हणून बोललो. अय्या, रागावले नाही काही, थकलोय. नाही,
थकलोय ना आम्ही दोघी, थकलोय खूप आम्ही दोघी. आणि काय ना सर, उद्या परत लवकर उठायचंय, दिवसभर कार्यक्रम असणार आहे. सो निघतो आम्ही दोघी. बाय. याला काय अर्थ आहे? कशाला अरे इतक्या लवकर चाललीस तू? लवकर कुठे सर, बघा ना किती वाजले. अरे अभी तो शुरुआत आहे मॅडम. खाना पिना सब कुछ. अरे कधीतरी आपल्या मनासारखं आपण जगायचं का नाही आर्टिस्टनी? हा, धमाल केली पाहिजे का नाही? तर कायम लोकांनीच आपल्याकडून एंटरटेन व्हायचं. नाही पण आम्ही निघतो लवकर. मॅडम थोडा वेळ आपण काय इकडे नुसतंच काम करायला थोडं झालं, थोडा विरंगळा. नाही सर पण नको. ए सरबीर काय नाही आता, जास्त बोलायचं नाही. चला चला माझ्या रूम मध्ये चला. चला रूम मध्ये. रूम मध्ये नाही तर काय, रात्रभर इथेच उभं राहणार हो? नाही तुझ्या रूम मध्ये कशाला? तुझी रूम छोटीशी आहे मॅडम, माझी रूम मोठी आहे, खूप मोठी रूम आहे. आपण माझ्या रूम मध्ये बसूया, म्हणजे कोणाला अशी अडचण वगैरे होणार नाही. ये म्हणणार ये. अरे रूमचं काय, आपण चौघ तर आहोत ना. मी कशाला? कशाला म्हणजे? नाही म्हणजे आता काय काम थोडीच आहे ना. एक मिनिट. मी जाते रूम मध्ये, झोपते ना. नाही. ऐका ना, तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतो दोघी. खरंच व्हा पुढे. चलो पुढे. जास्त देऊ नका. नक्की या, वाट बघ. हा हे भंडारी चल ना, का आता इथंच उभं राहणार आहे? काय काय भाग काय कुठला काय काय काही नाही. तुझं काय चाललंय का सुरेखा? हा, सगळ्याला काही नाही नाही म्हणतेस तू. आपण मग हो कसं म्हणणार सर? तुझा प्रॉब्लेम काय आहे पण? आपल्याला त्यांच्या खोलीत बोलवतायत ते. प्रॉब्लेम काय काय? सुरेखा दुसरा इलाज आहे का काही आता? नाही हो सर, मला नाही जमायचं. सुरेखा हे बघ ऐक 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 ऐक, आपण थोड्या वेळासाठी जाऊया, आपण लगेच निघू, मी तुला वचन देतो. हा सुरेखा ऐक, मला कसलीच भीती नाहीये, कळतंय का तुला? तू नको काळजी करूस. पण मला आहे ना, मी बाई आहे ना. तुम्हाला नाही करणार हो. अशा परिस्थितीत बायकांना किती अवघडल्यासारखं आणि असुरक्षित वाटतं. तुम्हाला नाही कळायचं ते. किती कोणी बरोबर असलं ना तरी बायकांना स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागते. नको सर. वा, त्या एका जन्मातच बाईचा जन्म सुद्धा अनुभवतोय मी सुरेखा. वा. हो, इतक्या रात्री कोणाचा फोन आहे हो तुम्हाला? थांब, मला बघू दे ना आधी. विनम्र आहे, विनम्र. हॅलो. रात्री फोन करतोय हा माणूस. सकाळी नाही का करताय त्याला? थांब जरा. जरा झोपू दे म्हणा अरे, शांत. तुला नाही म्हटलं विनम्र. हॅलो हॅलो विनम्र. हा बोल आता. काय ग हे काय? पक्याच्या ओळखीने एक काम मिळालंय, ते शर्टाला बटणं लावायचे. पण कशासाठी? अगं घर बसल्या काम करून पैसे मिळतात तर काय वाईट आहे? लक्ष्मी, तुला खरं म्हणजे आराम करायची गरज आहे अगं. आराम कशासाठी? धड धाकट तर आहे मी, मग का करायचं नाही काम? आणि सगळा भार नवऱ्यावर टाकायचं मला नाही पटत. अगं तू ढीक टाकशील, पण त्यांनी उचलायला हवा ना. आणि पैसे कमवून आणणं म्हणजे भार उचलणं नाही ग. बाकीही काही जबाबदाऱ्या असतात. खरंच मला सांग, काही भांडण वगैरे झालंय का तुमचं? नाही,
मग अगं आई असं नाही का होऊ शकत की अचानक कळलं, जरा गडबड झाली आणि सँडी म्हणतो तसं हल्ली सगळ्यांकडे फोन असतातच ना, मग नंतरही फोन करून एकमेकांना सांगू शकतोच की आपण. हो अगं, पण आल्यापासून बघते मी, तुम्ही दोघं एकदाही एकमेकाशी फोनवर बोललेला नाही आहात. हो ऐक तू ऐक, हे बघ. अरे बाबा विनम्र, तुला काय वेळ लागलाय का रे? अरे आपल्याला शूटिंग करावंच लागणार, चॅनलची डिमांड आहे. मग काय, हेअर ड्रेसर सुरेखा अवेलेबल नाही, 2 दिवस बाहेर गावी गेले असं सांगायचं चॅनलला? अरे आपल्याला दुसरी हेअर ड्रेसर मॅनेज करावीच लागणार बाळा. मग काय शूटिंग थांबवायचं तोपर्यंत? नाही हे बघ असं करता येत नाही. आपल्याला तो प्रोमो शूट करावाच लागेल आणि तोही उद्याच. सुरेखा 2 दिवस सुट्टीवर बाहेर गावी गेली. माझं काम आहे बाहेर गावी 2 दिवस. आत्ताच कळलं मला, एवढ्यात म्हणजे फोनवर कळलं आत्ता.